आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात चाललं तरी काय आहे असा सवाल उपस्थित होतोय, कारण पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शेकडो किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। पुणे पोलिसांकडून 550 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय। तब्बल 1100 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। कालच पुण्यात 4 कोटीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं आणि 3 ड्रग्ज तस्कर हे अटकेत होते। तर पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी शेकडो किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। पुणे पोलिसांकडून 550 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। तब्बल 1100 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। कालच पुण्यात कारवाई करण्यात आलेली होती। पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली होती आणि यात 3 ड्रग्ज तस्कर हे अटकेत होते। 4 कोटी रुपयांचं ड्रग्ज कालच पुण्यात जप्त करण्यात आलेलं होतं आणि आजही पुण्यात ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। तर या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पोलिसी इतिहासातील ड्रग्सच्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केलेली पाहायला मिळते। जवळपास 1100 कोटी रुपयांचा मेफेड्रॉन नावाचा ड्रग्ज जो आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत। सर, मोठी कारवाई आहे, नेमकी कारवाई कशी केली गेली आणि काय काय आतापर्यंत जप्त केलंय? कालचे तपास सुरू होता, ज्यामध्ये काल 3 आरोपी अटक करण्यात आले होते। अंदाजन 3.5 कोटीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। त्याचे तपासमध्ये 2 फॅक्टरीज विश्रांतवादीच्या हद्दीत होता, जिथे सर्च करण्यात आली। तिथे 55 kg MD सापडला। जे फॅक्टरी होती ती पण समोर आली आणि ते कुरकूमध्ये ते फॅक्टरी जिथे मॅन्युफॅक्चर होत होता तिथे झडती घेण्यात आली आणि ते झडतीची कारवाई सुरूच आहे। आतापर्यंत अंदाजन 550 किलो MD तिथे सापडलेले आहे। एकंदरीत आतापर्यंत या प्रकरणात 600 किलो पेक्षा जास्ती MD सापडलेली आहे। त्याचे बाजार मार्केट व्हॅल्यू अंदाजन 1100 कोटी रुपयाचे असतील। यामध्ये जे काही अपवर्ड आणि इतर डाऊनवर्ड लिंकेजेस आहेत त्यांना शोधण्यासाठी आमचे वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक वेगवेगळे शहरात प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। इतर स्टेट आणि सेंट्रल एजन्सीजच्या मदतीने आम्ही पुढील तपास करत आहोत। कारवाईनंतर पुणे पोलिसांचं तर कौतुक केलं जाईलच, परंतु हे सगळं प्रकरण जे आहे ते शेवट नेमकं कुठपर्यंत जाणार आहे आणि आणखी किती अशा प्रमाणामध्ये मोठे ड्रग्ज पुणे पोलिसांना सापडणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तर या संदर्भात पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर येते। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। पुन्हा एकदा ड्रग्ज मिळाल्यानंतर खळबळ जी आहे ती पुण्यामध्ये उडालेली आहे। याआधी देखील ससून रुग्णालयामधून एक आरोपीने ड्रग्ज त्या ठिकाणाहून सप्लाय केल्याचा एक धक्कादायक आरोप होता। त्या ललित पाटीलला देखील अटक करण्यात आली आणि आता 550 किलोचा आणि 1100 कोटींचा ड्रग्ज जो आहे तो पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला। आपल्यासोबत पुण्याचे आमदार रवींद्रजी धंगेकर आहेत। सर, कशा प्रकारे पाहता या संपूर्ण घटना? मी गेली 6 महिने रोज सगळ्यांशी बोलतोय, वर्तमानपत्राशी बोलतोय, नागरिकांशी बोलतोय की हे अंमली पदार्थ आमच्या सर्वसामान्य लोकांच्या उमरेपर्यंत येऊन थांबलेले आहेत आणि अशा वेळेला पोलिसांनी दखल घेऊन याच्यावर काटेकोरपणे काळजी घेतली पाहिजे। आज पुण्याच्या मध्यवर्गीय ठिकाणी लाखो रुपयाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी सापडला, तो आरोपी अटक केलेला आहे। पण अशा वेळेला पोलिसांनी अटक केली, त्यांचं अभिनंदन करतो। परंतु हे अंमली पदार्थ एक ललित पाटील नाही तर हजारो ललित पाटील ह्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि हा कमी वेळेत आणि जास्त पैसा मिळणारा या धंद्यामधनं मिळतात। ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी सुद्धा उतरलेली आहे। जो आज पकडलेला हा तुरुंगामध्ये असणारा एक गुन्हेगार आहे आणि हा गुन्हेगार तुरुंगामधनच ही सगळी तयारी करून आज बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने अंमली पदार्थ विकताना सापडलाय। हा जरी अंमली पदार्थ आज ज्या पद्धतीने रिक्वायर केलाय त्याच्या अनेक पट त्याच्यामध्ये रिक्वायरी होऊ शकते। पुढे जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सर, कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।